खासदार ओमराजे निंबाळकर आज आपल्या मतदारसंघात जात आहेत। थोड्याच वेळात ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवकडे रवाना होत आहेत। कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ती आपले पुढची राजकीय दिशा ठरवणार आहेत। ओमराजे निंबाळकरांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ओमराजेंच्या पुण्यातल्या घरी शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी देखील दाखल झाले। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ओमराजेंशी संवादही साधलाय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, ओमराजे निंबाळकर आपल्या पक्षात राहावे यासाठी ठाकरे सेनेकडून देखील आणि शिंदे सेनेकडून देखील दोघांकडून प्रयत्न सुरू आहेत, पण सध्या ओमराजेंची भूमिका मात्र काहीशी तळ्यात मळ्यात दिसतेय। बाणेरमध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं घर आहे आणि आत्ता आपण जर पाहिलं तर आतमध्ये स्थानिक शिंदे सेनेचे काही पदाधिकारी आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांचं कुटुंब बाणेरमधल्या या सोसायटीमध्ये आहे। अगदी काही वेळामध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर त्यांच्या परिवारातल्या सदस्यांसह धाराशिवला जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये ते या सोसायटीतून बाहेर पडतील आणि धाराशिवच्या दिशेनं प्रस्थान करतील। याच ठिकाणी मध्यरात्री काल आपण जर पाहिलं तर कैलास पाटील, वरुण सरदेसाई हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची भेट घेतलेली होती। या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत। काही कार्यकर्ते जे आहेत ते ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या सोबत या सगळ्या आत्ताच्या ताफ्यात त्यांच्या सोबत असणाऱ्या धाराशिवच्या दिशेनं त्यांचा प्रवास सोबत असणार आहे आणि काही जे कार्यकर्ते आहेत ते ठाकरे सेनेचे देखील कार्यकर्ते आहेत। काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? जय महाराष्ट्र सर्वांना। सर्वप्रथम आमचं एकच म्हणणं आहे, ओमराजांना तुम्ही जनतेच्या मतावर खासदार झालेले आहे। जनतेच्या मतावर खासदार झाले पण त्या जनतेचा थोडासा विचार घ्या। आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असं वाटतंय आज तुम्हाला एक हिरा बनण्याची संधी आहे। जर 5 खासदार त्यांच्या जर जात असेल तर तुम्ही 6वा खासदार म्हणून जाऊ नका। एक प्रामाणिक एक शिवसैनिकाची ही कडवट भावना आहे की तुम्ही आज हिरो बना, जेणेकरून उद्धव साहेबांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे। आणि आमचं प्रामाणिक म्हणणं आहे तुम्ही कुठेतरी थांबा आणि एक भावना म्हणून सांगतोय, प्रामाणिक शिवसैनिक म्हणून सांगतोय की तुम्ही आपण बघतोय की गद्दारी करू नका अशा पद्धतीची जी भावना आहे ती या ठिकाणी काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। अगदी काही वेळात ओमप्रकाश राजे निंबाळकर हे त्यांच्या या सोसायटीमधून बाहेर पडतील आणि धाराशिवच्या दिशेनं जे आहे ते त्यांचं हा सगळा ताफा जो आहे तो जाणार आहे। कार्यकर्त्यांसोबत, स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावपळ सुरू झालेली आहे। जे काही कार्यकर्ते आहेत ते पळत बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतात। याचाच अर्थ सगळ्या ज्या आतमध्ये लगबगी आहेत त्या सुरू झाल्यात। आता आपल्याला पोलिसांचा ताफा जो आहे तो बाहेर पडताना दिसतोय आणि पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी बाहेर पडतात। अर्थातच या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना घेऊन पोलीस जाणार आहेत धाराशिवपर्यंत। त्यांना Y+ सिक्युरिटी देखील दिलेली आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की पोलिसांचा ताफा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या घरातून बाहेर पडतो, सोसायटीमधून बाहेर पडतो आहे। पोलीस या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठीचे जे सगळे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। सगळी सुरक्षा आणि या सगळ्या पोलिसांच्या चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर हो बाहेर काय दौरा, कसा दौरा असणार आहे? मोबाईल खाली घेणार आता सगळ्या गोंधळा भाऊ इथं भाड्यानं राहते तिकडे त्याला इकडं रोज कालवा शेवटी काय माझ्या नाही त्यामुळे फक्त तुम्ही जरा संयमानं घ्या। मी काल सांगितल्या पद्धतीनं आज धाराशिवमध्ये जातोय। माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली आहे 4 वाजताची। धाराशिवमध्ये गोर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय। सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी
जाहीर तुम्ही करेन. सही केलेली आहे की नाही या प्रश्नाचं हो किंवा नाही असं उत्तर द्या. तुम्हाला काय जे उत्तर आहे, माझी काय भूमिका आहे ती माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून ठरणार. मी वेगळ्या बाबतीत एवढं सांगतो की या पद्धतीनं सांगितलं की ही कलियुग आहे. काल 3 जून 2006 जी यातना आम्ही परिवारानं, समदकाजीच्या परिवारानं भोगली, मला वाटतंय काल 20 वर्षाच्या नंतर तीच दुःख, तीच यातना त्याच दिवशी, कारण माझ्या वडिलांचं 3 जून 2006 रोजी अशा पद्धतीनं गोळ्या झाडून हत्या केली होती आणि काल त्या दिवशी शनिवार होता आणि दुर्दैवानं कालच्या निकाल सुद्धा शनिवारीच होता. मला ह्या गोष्टीचं दुःख वाटतंय की सन्माननीय कोर्ट म्हणतंय की हत्या करण्याचा उद्देश पण होता, म्हणजे मोटिव्ह होता, मोटिव्ह प्रूव्ह केला कोर्टात. सन्माननीय कोर्ट म्हणलं की राजकीय वैमनस्य होतं, पण दुर्दैवानं मग मारलं कुणी, ह्या सगळ्या गोष्टी सन्माननीय कोर्ट मान्य करते. पण शेवटी न्यायिक प्रक्रियेमध्ये कोर्टाचा सन्मान प्रत्येकाला करावा लागतो. त्यामुळं कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करून त्या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये मी जाणार आहे. आणि अशा प्रसंगामध्ये वाईट ह्याच गोष्टीचं वाटलं की आयुष्यभर, म्हणजे ज्या दिवशी माझे वडील गेले त्या दिवशीपासून मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवात करण्याचं कारण ही माझे वडीलच होते. फक्त मला दाखवून द्यायचं होतं, त्यामुळे लोकांच्या संपर्कात गेलो. प्रत्येक माणसाच्या कामाला प्रामाणिकपणे पडायचा मी प्रयत्न माझ्या राजकीय जीवनामध्ये केलेला आहे. सामान्य लोकही सगळं जाणतात, पण एवढ्या सगळ्या चांगल्या कामाचं मला वाटत होतं की जो न्याय मी स्वतः त्यांचा मुलगा म्हणून आणि माझा परिवार त्या ठिकाणी मागत होता, दुर्दैवानं तो न्याय काय मला त्या ठिकाणी भेटू शकला नाही. आता हायकोर्टात त्या ठिकाणी सीबीआय जाणार आहे. सीबीआय हायकोर्टात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या कोर्टातल्या सगळ्या गोष्टी तपासातल्या समोर आल्यात खालच्या ट्रायल कोर्टामध्ये, त्याच्या बाबतीत ह्या निर्णयाच्या विरुद्ध त्या ठिकाणी आम्ही दाद मागणार आहेत. अपेक्षा इतकीच आहे की त्या तपासाचा, सीबीआयनं जो तपास केला त्या तपासाचा सगळा अँगल बघून त्या ठिकाणी हायकोर्टानं न्याय द्यावा. आज फादर्स डे आहे. आज फादर्स डे आहे. फादर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमचा निर्णय घेताय, तर या सगळ्या योगायोगाकडे कसं पाहता? आज फादर्स एक लक्षात घ्या, माझ्या आयुष्यात, माझ्या राजकारणाची सुरुवात, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करण्यामागचं कारण ही माझ्या वडिलांची हत्या होती, ती राजकीय होती. आणि ह्या जन्मात तरी त्या माणसाचं राजकारण साध्य होऊ द्यायचं नाही. त्यांना दाखवून द्यायचं की एका माणसाला मारल्यामुळं त्या ठिकाणी तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो, तितक्याच ताकदीनं राजकीय विरोधक तयार होत असतो. ह्या एकमेव भावनेतनं मी त्या ठिकाणी राजकारणात आलोय. आणि हे मी आज सांगतोय असं ना, मी हे वारंवार सांगितलंय. आणि मग त्याच्यासाठी सामान्य माणसाच्या संपर्कात आलो. आज सामान्य माणसानं मला आज इथपर्यंत पोहोचवलंय. त्याच्यामुळं निश्चितपणे त्या माणसाचा मला वाटतं पहिला अधिकार आहे, तर त्यांच्याशी चर्चा करून मला जो काही राजकीय निर्णय ठरवायचा तो ठरवेल. नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यांच्या म्हणण्याचं म्हणजे काय मान राखाल जर ते तयार झाले? तुम्ही एक लक्षात घ्या, सामान्य माणसाला मी काय काम करतो माझ्या मतदारसंघातल्या बरीच जणांनी, आता मी 4 दिवसापासून ऐकतोय, माझा निर्णय जाहीर केला नाही, पण माझ्या अख्ख्या कुटुंबाचा उद्धार काही लोक करतात, ज्याचा काही संबंध नाही. कारण ओमराजे ज्याच्या कामाला पडलाय, ओमराजे ज्याच्यासाठी झटलाय, ज्याला ओमराजे त्याच्या घरातला माणूस वाटतंय, मला वाटतं ती माणूस तर त्याच्या घरातल्या माणसाला म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अशा पद्धतीने उद्धार करेल मला वाटत नाही. पण काही लोकांनी केला, सहन केलं, मी तेही सहन केलं. पण मला एवढंच म्हणायचंय की ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबानं नेमकं तुमचं काय वाटोळं केलंय? माझ्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिलाय? बरं, माझ्या निस्त्या चर्चेनं जर मी 3 दिवसात इतका वाईट होत असेल तर खरंच इतका वाईट आहे का मी? बरं, तुम्ही बैठकीला गेले नाही म्हणून तर चर्चा सुरू झाली. रील स्टार असलेल्या माणसाला लोक मतं टाकतात का? बैठकीला गेले नाही म्हणून चर्चा सुरू झाली ना. आणि एक एवढं सांगतो तुम्हाला साहेब, माझ्या वडिलांच्या केसचा निकाल होता, 16 तारीख ठरली होती, 16 तारखेची 20 तारीख आली. 20 वर्ष आम्ही त्या केससाठी झटतोय. तुम्ही उद्धव साहेबांसोबत बोलले का? मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जो काही माझा राजकीय निर्णय आहे तो मी धाराशिवला जातोय,
तिथं सगळ्याशी चर्चा करेन आणि माझा निर्णय जाहीर. फक्त माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की इथल्या सोसायटीतल्या लोकांना त्रास व्हायला नका तुम्ही. आज सगळी चर्चा करून झालं तर आज नाहीतर उद्या. बघा दोन्ही पक्षाची भावना आहे, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मी का कोण मला सोबत यावं कोण सोबत राहावं ह्याच्याबद्दल मी ठरवू शकत नाही. आता तुम्ही जर आलेत माझ्या बरोबर जर यायचं ठरविलं तर मला आले थांब ना बाबा, मी तुम्हाला म्हणू शकतो का की नाही ना तुम्ही यायचं नाही माझ्यासोबत. मी तुम्हाला एकच प्रश्नाचं उत्तर देतो की माझी जी काय राजकीय भूमिका आहे ती मी आज चर्चा करून झाला आज नाहीतर उद्या मी स्पष्ट करतो. ओमराजे का दुखवले तेवढे अचानक असं? मला दुःख एक लक्षात घ्या. सन्माननीय उद्धवजी, सन्माननीय आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबानं बद्दल माझं कधीच एक शब्द अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही. पण दुर्दैवानं माझी इंटरव्ह्यू छापले तुम्ही. ठीक आहे, मी बोललो असेल तर तुम्ही छापा, पण न बोलता तुम्ही जर माझी इंटरव्ह्यू तशा पद्धतीने छापणार असाल मला वाटतं त्या गोष्टीचं मला प्रचंड दुःख आहे, वेदना आहेत. मी एक लक्षात घ्या, साधा विषय सांगतो मी. लोकसभा असेल विधानसभा असेल ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे लोक पाठीशी राहिले. प्रचंड पैशाची ताकद सगळी ताकद असताना सुद्धा. पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, तुमच्या माहितीसाठी माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही. एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही. मग खरंच आम्ही इतके वाईट आहेत का? मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील, आम्ही 24 तास लोकांसाठी देतो. तुम्ही लोकांना विचारा, मी म्हणतोय म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका. आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहेत का नाहीत, आम्ही त्यांच्यासाठी काम करतो का नाही. मग अशा परिस्थितीत मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं आणि इतकं वाईट? सोमनाथ गुरव नावाचा कार्यकर्ता धाराशिवमध्ये निवडणूक लढवतो, जावं 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता. मला त्याच प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे. त्या मला एक लक्षात घ्या, तर खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यामधल्या बाणेर परिसरातून धाराशिवकडे रवाना होत आहेत आणि त्यांची एकच स्पष्ट भूमिका आहे की मी धाराशिवला जाणार, तिकडे माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, धाराशिवच्या गोवर्धनवाडीमध्ये जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतरच माझी पुढची राजकीय भूमिका मी आज झालं तर आज नाही तर उद्यापर्यंत जाहीर करेन असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आज किंवा उद्या राजकीय निर्णय घेणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलंय. तर ठाकरे कुटुंबाबद्दल आत्तापर्यंत मी कधीच चुकीचं बोललेलो नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी आजपर्यंत त्यांच्या विरोधात कधीच अवाक्षर काढलं नाही, पण तसं दाखवलं गेलं आणि त्याचंच मला दुःख आहे असं देखील पुढे त्यांनी म्हटलंय. दोन्ही पक्षाच्या भावना मला माहिती आहेत, पण माझी राजकीय भूमिका आज किंवा उद्यापर्यंत मी जाहीर करेन, चर्चा करेन आणि मगच तुमच्या समोर येईन असं स्पष्टपणे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलंय. तर शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय अजूनही झालेला नाहीये. मी चर्चा करूनच पुढचा काय तो निर्णय घेईन. माझी जी काही भूमिका आहे ती कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच जाहीर करेन असं त्यांनी सांगितलंय. गेल्या निवडणुकीबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे देखील त्यांनी यावेळेला उपस्थित केलेत. पण सध्याचा जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ते ओमराजे निंबाळकर कोणत्या पक्षाबरोबर राहतात हा मुद्दा आहे. त्यामुळे ठाकरे सेनेकडे जातात की शिंदेंच्या सेनेकडे बंडखोरी करत ज्यांनी जो मार्ग निवडलेला आहे तिथे जातात, हे आज ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपल्याला सांगतील. खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या मतदारसंघात जात आहेत. पुण्याहून धाराशिवच्या गोवर्धनवाडीमध्ये ते रवाना झालेले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधूनच माझी पुढची राजकीय दिशा मी जाहीर करेन असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आज चर्चा होऊन आज निर्णय झाला तर आज सांगेल, नाहीतर उद्यापर्यंत मी आपली राजकीय भूमिका जाहीर करेन असं त्यांनी सांगितलंय. तसंच त्यांनी बोलताना मी असंही म्हटलंय की ठाकरे कुटुंबाबद्दल मी आतापर्यंत कोणतंच आक्षेपार्ह विधान केलेलं नाहीये, अपशब्द काढलेला नाहीये, मात्र तरी देखील माझ्याबद्दल ते सांगितलं गेलं आणि त्याचंच दुःख आहे. आजच्या दिवशी त्यांनी पवनराजे हत्याकांड निकालाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचंही सांगितलेलं आहे. या राजकीय प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबाची काय चूक होती असा सवालही त्यांनी उपस्थित केला.